नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पार्ट 24वरती होतो. पेज 85 to 90 कंप्लीट केलेले. आज मी 8वा अध्याय सुरू करतो आहे. तर श्री सच्चिदानंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरू साईनाथाय नमः. मागील अध्यायी झाले कथन, कैसे साई हिंदू वा यवन, या काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, जे निजस्थान बाबांचे. कैसे कैसे साई, कैसे बाबा आरंभी पोर, पुढे झाले वेडे फकीर. कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची. कैसा कालीन करून पुढा, त्याची जागेवर झाला वाडा. धोती पोती खंडयोग गाडा, वर्णिला निधडा बाबांचा. जिजुनिया निजकाय, बाबांनी साहिले कैसे अपाय. फक्त कैवारी साईराय, वर्णू मी काय तया ते. आता ऐका नरजन्माचे महिमान, साईंच्या भैक्ष्यवृत्तीचे वर्णन. बायजाबाईंचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक. तात्या बाबा म्हाळसापती, तिघे कैसे मशिदी निजती. कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती, राहत्या प्रति समर्थ. प्रतई उदय प्रतई अस्त, वर्षानुवर्षे झाली फस्त. अर्ध जन्म निद्रितावस्थ, उरलाही स्वस्थ भोगवेना. बाळपणी क्रीडा सक्त, तरुणी रक्त. वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्त. व्याधींनी जन्मासी येऊनी पुष्ट होणे. श्वासोश्वास करीत राहणे, दीर्घायुष्यावरी वांचणे. हे काय केणे या जन्मी, परमात्म प्राप्ती हेची साची. इतकर्तव्यता नरजन्माची. नात्री श्वासन सुकरा धिकांची, जीविकाची काय उणी. श्वानेही आपुली पोटे भरती, प्रजोत्पादन यथेष्ट करीती. तेथे नरदेहाचीच काय महती. साम्यस्थिती उभयता जय, पिंड पोषण आणि मैथुन. कैची जरी नरदेहाचे साधन, हेची जरी या जन्माचे पर्यवसान. तरी तो नरजन्म निरर्थक. आहार निद्रादी चतुष्टय यातची होता आयुष्यक्षय. मग श्वाना मानवा भेद काय. करा निर्णय विवेके. हीच जरी नरदेह सफलता. तर्जुनन्मी काय न्यूनता. वस्त्राही करी श्वासोच्छवासता. शरीर पुष्टता श्वानाही. मनुष्य प्राणी मुक्त आहे तो, निर्भय तो स्वतंत्र पाहे. तो शाश्वतही जाणीव राहे. सफलता हे जन्माची, आला कोठून आले आहे कोण. नरजन्माचे काय कारण, येथील बीज जाणे तो प्रवीण. त्याविण क्षीण मग सारा, जैसी नंदादीपाची ज्योती. एकची दिसे आदी अंती, परी वेगळी क्षणाक्षणाप्रती. तैसीच स्थिती देहाची. बाल्य तरुण्य वार्धक्यावस्था, या तो प्रकटजना समजता. परी येती जाती स्वभावता, कोणा न कळता कदाही. दिसे तीच तक्षणी नासे, अपरिमित तरी एकची भासे. तैसाची देह जो या क्षणी असे, क्षणाती नसे पूर्वील देह. मूळ मंत्राची न्हाणी, श्लेषम पूय लाळींची घाणी. मरण ठेविले क्षणोक्षणी, कुलक्षणी मोठा हा. जे हे कुमी कीटकांचे घर, नाना रोगांचे आगर. अश्वत्थ आणि क्षणभंगुर, ते हे शरीर मानवी. मांस क्षोणीत स्नायूंचा गाडा, तो हा अस्ति चर्मांचा सांगाडा. मूत्र परिश दुर्गंधीचा राडा, जीवाचा खोडा प्रत्यक्ष. त्वचा मांस रुधिर स्नायू, मेद मज्जा अस्थिवायू. अमंगल अंगे उपस्थ पायू, ते अल्पायू हे काया. ऐसा अमंगल आणि नश्वर, नरदेह जरी नशण भंगुर. तरी मंगल धाम श्री परमेश्वर. हाती येण्याची सदैव लागले जन्म मरण. कल्पनेची
भय दारुण नाही लागत कानाला, कारण प्राण हा निघून जाईल. कोण लक्षी दिवस रात्री, किती येती आणिक जाती. मार्केंडयाच्या आयुष्य जन्मती, तयाची कालगती चुकेना. ऐशिया क्षणभंगुर नरदेही, पुण्यश्लोक कथा वार्ता ही. गेला काळची पडे संग्रही, तद्विरहित तो व्यर्थ. हीच जाणीव झाली निश्चित, हेचे जन्म आल्याचे हित. परी हा विश्वास नाही पटत, व्यतिरिक्त कोणाही. परी यावया हा अनुभव, करू लागे अभ्यास विभव. तरी शाश्वत सुखार्थी हा जीव, तेणी हे वैभव साधावे. दारासुत वैभव वित्त, पृथ्वी समुद्र वलयांकित. ईश्वर कृपे इतकेही प्राप्त, तरी तो अतृप्त मानसी. शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवून चित्ती. भूती भगवंत हे एक उपासी, परम प्राप्तिदायक. त्वचा मांस रुधिर हाडा, जोडून केला हा देह सांगाडा. परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा, ममत्व सोडा तयाचे. मानावा तो केवळ चाकर, नका बैसवू त्या डोक्यावर. लाड न पुरवा निरंतर, नरकद्वार करू नका. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, तैसेच आत्पुरते लालन पालन. लावा आध्यात्मिक उन्नती लागून, जन्म मरण चुकवावया. जन्म मरणादी अनर्थात्मक, प्रतिक्षण विनाशोन्मुख. कैसे क्षणिक याचे सुख निरंतर, असुख जो. जैसी विदुलता पाही, आता आहे आता नाही. क्षणिक सागर तरंगता ही. विचार काही करावा. देह गेहापत्य स्त्री जन, ही सर्वनाशिवंत जाणून. माता पित्यांसी खांदा वाहून, स्वये जो आपण उमजेना. मेल्या मागे कुशाल मरे फिरे, जन्म मरणाचे फेरे. परी ते कोण्या गुण्यावरे, विचार न करी क्षणभरी. करिता नित्य कुटुंबाची भर, आयुष्य जातसे भराभर. काळ आयुष्य गणनात तत्पर, कर्तव्य विसर त्या नाही. भरता अखेरीची घडी, मग तो थांबेना एक चिपडी. धीवर जैसा जाळे ओढी, मरणी तडफडी जीव तैसा. महद भाग्य चिया परवडी, वेचुनिया पुण्यकोडी. लादली नरदेहाची जोडी, घडीने घडी साधावी. करू जाता भगीरथ युक्ती, या नरदेहाच्या नाही प्राप्ती. केवळ अदृष्टे ये अवचट हाती, व्यर्थची मातीत मिळवाना. पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातीचा. बीज सन्मित योनी द्वारासी होती प्राप्त. शरीर ग्रहणार्थ निजकर्मे, किती एक ते त्याहुनी अधम. असता जंगम वर्गी जन्म, मागुती स्थावर भाव. परम यथा कर्म प्राप्त त्याम, जेणे जैसे उपार्जिले ज्ञान. जयाचे जैसे कर्मानुष्ठान, तदुनासार तया शरीरग्रहण. श्रुतीप्रमाण हा योग, यथा प्रज्ञम ही संभवा. वदे श्रुतिया अतिकणवा, जैसा दयाचा विज्ञान ठेवा. जननी जीवा तैसेच, अतर्क ईश्वरी विंदान. अशक्य तयाचे संपूर्ण ज्ञान. अंशमात्रे लाधे जरी, कवण एक तो धन्य नरदेह. परमभाग्ये हा नरजन्म. महत्पुण्ये ब्राह्मण वर्ण. ईश्य कृपे साईचे चरण, लाभ हा संपूर्ण अलभ्य. आहेत जरी नाना योनी, मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी. आलो कोठोनी निर्मिले कोणी, विवेक श्रेणी मानवीच. इतर योनी हे न जाणती, उपजित तैसा नाश पावती. भूतभावी वर्तमान गती, ईश्वर स्थिती नेनती. म्हणून हा नरदेह निर्मुन, ईश्वर झाला आनंद संपन्न. की विवेक वैराग्याते वरुण, नर भजन करील. विनाशी नर करिता साधन होईल, अविनाशी नारायण. नरदेहा सम साधन संपन्न, दुजान आन ये सृष्टी. गारुडी स्वये मोठा चतुर, खेळ न करी अज्ञानिया समोर. ज्ञाने कुशलतेचे वर्म सार, तो प्रेक्षक संभार. अपेक्षी तैसाची पशुपक्षी, वृषसंभार. जीव जंतू निर्मुनी अपार. सखेदाश्चर्य
परमेश्वर लीलानिसार गमती त्या अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारा भार निर्मित्याचा कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना हा सर्व खेळ करण्या आतू माझा जगदीशाचा काय हेतू हे अर्थीची निश्चय मातू एकही जंतू जाणेना माझी अतुल्य वैभव समृद्धी जाणी ऐसा कुशाग वृद्धी प्राणी निर्मिला नाही तदवधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐसे जाणूनी जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे की जो सारासार बुद्धी वेशे मद सामर्थ्ये जाणील अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करेल ज्ञान संपादन मच्चितन आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्य संपन्न होईल तै पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तिची मज माझे खेळाची सांगता पाहुनी माझी जगनियंत्रितता नर कृतार्थता मानिल काम्य कर्मे द्रव्योपार्जन अतदर्थ न शरीर पोषण यावजीव तत्वज्ञान संपादन हेची जीवन साफल्य तत्वतेची जे अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्मज्ञान तेची परमात्मोपासन तेची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म नव्हते दोन झाले दया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगम जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निजभोग्य भक्त सभाग्य ते जाणा स्वस्वरूपाचे जे आभान ते अज्ञान निरसल्या वीण सवये कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञानी आणि अज्ञान दोन हे विकार अविज्ञाजन्य काटियाने काटा फिडून तैसी उडून द्या दोन्ही ज्ञानाने दूर करा ज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान हे एक पर्यवसान नरजन्मा नर करिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काळजी मी मम या वातीची होळी ज्ञान न पाजळी निज प्रभा नरदेह गत जे कार्य असो निवार्य वा अनिवार्य हे तो सर्व बुद्धी कतर्व निश्चय प्राय जाणावे नाही आपणा दुजे काम स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम अथवा चिंतावे राम नाम होऊ निष्काम निश्चिंत शरीरेंद्रिय मनबुद्धी या तो सर्व आत्म्याच्या उपाधी हिची आत्मा भोक्तृत्व आपादी स्वये अनादी अभोक्ता आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक स्वये अभोक्ता स्वाभाविक शास्त्र न्याय अन्वय व्यतिरिक्त प्रमाण देखा ये अर्थी हे एक जाणूनी निजवर्म बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म तिचे हाती मनाचे धर्म स्वय निष्कर्म वर्तावे स्वधर्माचे अनुष्ठान सदैव आत्मानात्म चिंतन हेची नरजन्माचे पर्यवसान समाधान स्वरूपी नाही नरदेहा परी आन चारी पुरुषार्थ साधाया साधन जो नर अभ्यास परायण तो नारायण पद पावे म्हणून झाले न जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यत्न नर जन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका समुद्रीचे क्षारोदक मेघा हाती पडता देख होते जैसे गोड पियुख ते सुख जडता गुरुपायी ऐशिया नरदेहाची सद्गती गुरुविना न कळे कवण्याप्रती गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जडजीव मंत्र तीर्थ देव द्विज ज्योतिर्वेद आणि भेषज तैसेची सात्वे गुरुराज भावना काय या अवघिया जयांच्या ठाई जैसी भावना सिद्धीही तैशीच त्या प्रमाणा वेग जैसा अधिक उणा सिद्धीही जाणा तैशीच बद्धास करीती मुमुक्षु संत
मुमुक्षूचा करीती मुक्त अव्यक्ताचे होऊन व्यक्त परोपकारार्थ हे करीती कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे सुकर होई ते सत्पुरुषा चरणे तयाचे हालणे चालणे उपदेशणे निशब्द क्षमा शांती निसंगता भूतदया परोपकारता इंद्रिय निग्रह निरहंकारता याचा आचारता दुर्लभ जेन लाभे पडता ग्रंथ सुलभते पाहता एक क्रियावंत करी जेन तारंग अनंत संपादी भास्वत ऐकला तैतेची हे उदार संत सहज क्रिया त्यांच्या अनंत करीती जीवासी बंधमुक्त सौख्य अनंत देता अत्यंत देता सौख्य अत्यंत देता यातीलची एक साई महंत ही नाही वार साई महंत ऐश्वर्यवंत श्रीमंत परी फकीरा सम आचरित आत्मनिरत सर्वदा अनवच्छिन्न जयाची समता मी माझे ही नाही वार्ता जीवमात्री सदा सदयता भूती भगवंतता मूर्तिमंत सौख्ये दयासी नाही हरिक दुःखे दयासी नाही शोक सरीसे जया रावण रंक हे काय कौतुक सामान्य जयाची भ्रुविक्षेप लहरी क्षणात रंकाचा राव करी तो हा घेऊन चौपालवी करी दारोदारी हिंडतसे धन्य ते जनजयांचे द्वारी बाबा होनी भिक्षे करी पोरी आण गे चतकुर भाकरी म्हणून पसरी निजकर घेई टमरेल एके करी दुजिया हातेल चौपदरी स्वये फिरे दारोदारी नियमित घरी प्रतिदिनी भाजी सांबारे दूधताक पदार्थ तितुके सकळीक टमरेलात ओतिती लोक पहा हे कौतिक खाण्याचे शिजला भात अथवा भाकरी घ्यावया पसरली चौपदरी पातळ पदार्थ मग कैसेही परी टमरेला भीतरी रिचविती पदार्थाची घ्यावयाची चवी लालसा कोटणी व्हावी रसासक्ती जीवेन ठावी जीवी उठावी कैसेनी झोळीत पडले जे यदुच्छेने तृप्त असावे तयाच्याच सेवेने रुचकर की बेचव हे नेणे चवीची रसने नाही की प्रहर दिवसा वस्ती लागुनी भिक्षा मागत प्रतिदिनी तेणे उदरपूर्ती करुनी समाधानी वर्तत भिक्षा तरी काय नियमित इच्छेस येईल तेव्हा मागत कधी 12 वेळ एका दिवसात भिक्षेस जात गावात येणे परी जे अन्न आणीत मशिदीतील कुंडीत ठेवीत कावळे कुत्रे त्यातची खात कधी न हाकती तयांना मशिदीत अंगण झाडणारी त्यातूनी 10-12 भाकरी घेऊन जाई आपुली घरी कोणी न वारी तिसलागी कुत्र्यान मांजरा हडहड करणे स्वप्नातही जो कदा नेणे तो काय गरीब दुबळ्यांना नको म्हणे धन्य जिणे तयाचे आरंभी हा वेडा फकीर येची नामे जना महशूर तुकडे मागुनी भरी जो उद्दर कैचा बडीवार तयाचा फकीर परिहाताचा सडळ निरपेक्ष आणि स्नेहाळ बाह्य चंचल अंतरी अचळ अकळा तयाची ऐसी याही त्या कुग्रामात जात्या अतीव दयावंत होते काही भाग्यवंत ते त्या महंत मानित तात्या कोते यांची आई नाव जियेचे बायजाबाई पाटीत बाकऱ्या घेऊन डोई रानात जाई दुपारा कोस कोस रान धुंडावे दाट झाड झुडूप तुडवावे वेड्या फकीरास या हुडकावे पाया पडावे तयाच्या काय तिच्या त्या सत्वाची थोरी ओली कोरडी भाजी भाकरी राणी वनी दुपारी तिपारी भरवी न्याहरी बाबा ते ऐसे तिचे तपाचरण बाबाही न विसरले आमरण केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्ण स्मरणपूर्वक उभयता त्या स्त्री पुरुषाचा फकीरापायी दृढ भाव साचा फकीरची देव त्या उभयतांचा भावार्थी याचाच देवकी फकीराने ध्यानस्थ असावे बायजाबाईने पान मांडावे पाटीतील अन्न वाढावे खाववावे प्रयत्ने फकीरी अव्वल बादशाही फकीरी
चिरंतन राही अमेरी भंगूर पाही सदा बाबांनी म्हणावे. पुढे बाबांनी रान त्यागिले गावात येऊनी राहू लागले. मशिदीत अन्न खाऊ आदरिले कष्ट चुकविले आईचे. ऐसा हा नेम तेव्हापासून जैसा चालविला त्या उभयांतानी तैसाची तो तयाचे मागुनी त्या तात्यांनीही चालविला. धन्य धन्य ते संत सदैव जयाचे हृदयी वासुदेव. धन्यतया भक्तांचे सुदैव समागम वैभव ज्या तयांचे तात्या महाभाग्यवान. माळसापतीचेही पुण्यगहन बाबांचे समागमाचा मान समस मान भोगित. तात्या आणि माळसापती मशिदीतची शयन करीती. बाबांचीही अनुपप्रीती दोघांवरती सारखी. पूर्व पश्चिमे उत्तरेस डोया तिघांच्या तीन दिशास. पाया परस्परांचे पायास मध्यबिंदूस भिडविती. ताणुनी ऐशी पथाऱ्या गोष्टी वार्ता चालती साऱ्या. एकास येता निद्रेच्या लकेऱ्या तयास दुसऱ्याने जागवावे. तात्या घेरू लागता उठावे बाबांनी अवचित्ता करोनी तयासी. उलता पालता दाबावा माथा तयाचा. घेऊन संवेत माळसापती बिलगती. दोघे तात्यांप्रती आवळूनी धरिती. पाय दाबिती पाठही रगडिती. तयाची ऐशी संबंध 14 साले बाबांसवे तात्या मशिदीत निजले. काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी रोहिले अखंड. घरी ठेवून या मायबापे बाबांच्या आवडी मशिदी झोपे. प्रेम ते मापावे कवण्या मापे. मोल हा कृपेचे कोण करी. पुढे वडील पंचतत्व पावले. तात्या घर संसारात पडले. झाले घरधनी स्वये दादुले. निजू लागले निजगृही. असो ऐसा निष्ठावंत भाव तयासीची. साईचा अनुभव अनाहुत उभा स्वयमेव भक्त नवलाग पाहू. ये तैसेची राहत्यात एक गृहस्थ. कुशालचंद नामे विख्यात. होते बाबांचे भक्त धन्वंत. नगरशेठ गावीचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते. जैसे बाबांचे फार आवडते. चुलते कुशालचंदाचे होते. तैसेची बाबा ते प्रिय बहु. जरी जातीचे मारवाडी बाबा लागी मोठी आवडी. परस्परांच्या घडोघडी भेटी सुख परवडी. ते घेत हरिच्छेने काही काले. वडील शेठजी पंचतत्व पावले. तरीही न बाबा विसरले. प्रेम पहिले दुणावले. पुढेही खुशालचंदांवरती वाढत गेली बाबांची प्रीती. आदेहांत दिवस राती कल्याणा जागती तयाचे. कधी गोरथी किंवा हयरथी सवे घेऊनी प्रेमाचे सांगाती. तेथुनी 1.5 मैलावरती राहत्या प्रती जात बाबा. ग्रामस्थ लोक सामोरे येत. ताशे वाजंत्री सवे घेत. बाबास गावाचे वेशी वर भेटत. लोटांगण येत प्रेमाने. मग तेथुनी गावा आंत बाबास समारंभे नेत. अति प्रेमे वाजत गाजत. आनंद भरती मानसे. कुशालचंद आपले सदनी. बाबास मग जात घेऊनी. तेथे अल्पाहार करवुनी सुखासनी बैसवित. मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवणी कथित उभयता. परस्परांचा आनंद चित्ता कोणास वर्णिता येईल तो. येणेप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार. बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परतती. एकीकडे हे राहते गाव. दुसरीकडे ते निमगाव. या दोहोच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा. जरी या मध्यबिंदूपासून या 2 गावांबाहेर प्रयाण स्थूळ देहे केलेन अनिर्वाण. तरी तया जाण सर्वत्र नाही. इतर कोठे प्रयाण नाही. अग्निरथाचे दर्शन तरी त्या रथाचे गमनागमन. वेळ प्रमाण त्या ठावे साधवया. गाडीची वेळ भक्तांनी करावी तयारी प्रबळ. आज्ञा मागू जाता जवळ म्हणावे उतावीळ का झाला. बाबा न करिता आता तातंडी. चुकले माझी मुंबईची गाडी. नोकरीवरील येईल धाडी. साहेब काढील मजला की. साहेब येथे नाही दुसरा. कशास व्हावी तुकी त्वरा. खा भाकर तुकडा जरा. जाई दुपार जेवूनी.
ऐशी कुणाची आहे प्राज्ञा की त्या वाणीची करील अवज्ञा. लहाना थोरा शहाण्यात सुज्ञा अनुभव विज्ञान सकळा हे. ज्याने ज्याने आज्ञा मानिली गाडी तयाची कधी न चुकली. परिजयाने ती अवमानिली प्रचिती घेतली रोकडी. 10 यासंबंधी रा हरी सीताराम दीक्षित यांना आलेला एक अनुभव. एके दिवशी 2 प्रहरी मला महाराज म्हणाले, खुशाल भाऊ पुष्कळ दिवसात आले नाही. तू टांगा घेऊन राहत्यास जा व त्यांना घेऊन ये. त्यांना म्हणावे तुम्हाला बाबांनी बोलविले आहे. त्याप्रमाणे मी टांगा घेऊन राहत्यास गेलो. खुशाल भाऊंची भेट झाली. ते म्हणाले, मी दुपारी जेवून निजलो होतो. माझा डोळा लागला तोच महाराज स्वप्नात आले व मला म्हणाले, शिर्डीस चल. त्याप्रमाणे मला येण्याची उत्कट इच्छा झाली, पण आज माझे घोडे येते नाहीत म्हणून मला येता येत नाही. म्हणूनच मी माझ्या मुलाला आत्ताच शिर्डीस पाठविले आहे. त्यावर मी म्हटले, म्हणूनच महाराजांनी मला टांगा घेऊन पाठविले आहे. आपण येत असाल तर माझा टांगा तयार आहे. त्यावर ते मोठ्या आनंदाने माझ्याबरोबर आले. एकामागून एक अभिनव संख्या विरहित ऐसे अनुभव अनेकांचे अनेक अपूर्व संक्षेपपूर्व सांगेन. हेमाड साईपदी शरण पुढील अध्यायी हेची निरूपण. भक्त परता गावा लागून बाबांची आज्ञा पण हो लागे. आज्ञा होई तो जाई, आज्ञा नाही तो राही. अवमानिता पडे अपायी पुढील अध्यायी दिग्दर्शन तैसेची मधु करी वृत्तींचे धारण. साईस किमत्र भिक्षान सेवन पंचसुनादी पातक क्षालन. कथा निरूपण पुढारा म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना करीतो आग्रहे. क्षणक्षणा कराया साई चरित्र श्रवणा. निज कल्याण कारणे स्वस्ती श्री संतजन प्रेरिते. भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सचरित्रे. श्री साई समर्थावतरणम नाम अष्टम्योध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. आज आपण 8वा अध्याय सलग पुरा केलेला आहे. टिप्स. साईनाथांच्या एका सद्भक्ताने सुचविले आहे की श्री साई समर्थ वतरणम हा 4था अध्यायात येऊन गेला आहे व या अध्यायात नरजन्माची महती, भिक्षान सेवन, बायजाबाईंची भक्ती व तात्या महासापतींचं शयन यांची वर्णने आहेत. त्याप्रमाणे वाचकांनी लक्षात घ्यावे. श्री साई सच्चरित्र. आता ह्या अध्यायामध्ये असं सांगितलं होतं की आपलं जे शरीर आहे हे क्षणभंगूर आहे आणि ह्या शरीराला जर आपण देवाची भक्तीची सेवा नाही लावली तर ते तसंही नष्ट होणार आहे. पण जर देवाची भक्ती आणि आपण जर सेवेमध्ये थोडासा वेळ देतो तर खूप कष्ट देव आपले स्वतःवरती घेतो आणि आपला मार्ग मोकळा करतो. तर आता आपण 8वा अध्याय पूर्ण केलेला आहे. आता मी पुन्हा नेक्स्ट टाईम 9व्या अध्यायामध्ये तुम्हाला भेटेन. नेहमीसारखं आपले हॅपी थॉट्स. There's a hope for everyone woe and balm for every pain, but the first joys of our heart come never back again. Robert Gilfillan. The secret of happiness is giving a personal attachment, recognizing that nothing and no one truly belong to us, since all is God's. Donald Walters. Happiness is not a station you arrive at, but a manner of traveling. Margaret Lee Runbeck. Happiness may well consist primarily of an attitude towards time. Robert Grudin. Words that come from the heart enter the heart. Benjamin Franklin. The happiness of life is made up of minute fractions, a kiss or a smile, or a kind look, a heartfelt compliment. Samuel Taylor Coleridge. Laugh at your problems, everybody else does. Senator George McGowan. Stop searching, happiness is right next to you. Ogden Nash.
If you want to be happy for a year, plant a garden. If you want to be happy for life, plant a tree. English proverb. Unhappiness is best described as the difference between our talents and our expectations. चला 44 पेजवरती. आता मी इकडे विश्रांती घेतो. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. काळजी घ्या, पूजा करत राहा, भक्ती करत राहा आणि आपण लवकरच भेटूया. जय श्रीराम, जय बजरंगबली, हर हर महादेव.